दिवसाची सुरुवात जर चांगल्या नाश्त्याने आणि चांगल्या चहाने झाली तर अख्खा दिवस चांगला जातो, अशी माझी समजूत आहे. तर आज तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जातोय जे 1989 पासून उत्तम दर्जाचे नाश्त्याचे पदार्थ लोकांना देत आलेले आहेत. इथे अक्षरशः तुम्ही डोळे बंद करून कुठलाही पदार्थ मागवला तरी तो उत्तम दर्जाचाच मिळतो. मागचा महिना आपण महाराष्ट्राच्या बाहेरची जी खाद्य संस्कृती आहे किंवा खाद्यपदार्थ आहेत ते तुमच्या समोर आणले. आता यंदा मी मराठी परत खाद्यपदार्थ आणि खाद्य संस्कृती तुमच्यासमोर आणतोय. आपण आज अशा ठिकाणी आलेलो आहे जे एक लेजेंडरी ठिकाण आहे, आयकॉनिक ठिकाण आहे. तर हे ठिकाण कोणतं आणि इथले पदार्थ कोणते हे सगळे आपण आज बघूया आणि मराठी खाद्यपदार्थांचा एक महिन्याभरानंतर आनंद घेऊया. पुण्यातील जुनी व नवीन खाद्य संस्कृती शोधण्यासाठी चला माझ्यासोबत. मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर. आजच्या नाश्त्यासाठी आपण आलेलो आहोत टिळक रोडच्या मागच्या गल्लीतलं असलेलं आयकॉनिक हॉटेल तिलक. माझ्या माहितीप्रमाणे यांच्या आजोबांनी सुरुवातीला चहाचा व्यवसाय सुरू केला होता आणि त्याच्यानंतर यांनी हा खाद्यपदार्थांचा नाश्त्याचा जो व्यवसाय तो सुरू केला. पत्ता तर तुम्हाला खाली मिळेलच, पण मी आजूबाजूचा परिसर दाखवतो जेणेकरून जे लोक या पेठेतले नाही आहेत त्यांना हे ठिकाण शोधण्यासाठी मदत मिळू शकते. अनेक दिवसांनी महाराष्ट्रीयन पदार्थ परत तुमच्यासमोर आणायला मलाही जास्त आनंद होता. सुरुवात आपण पोह्यांनी करूया. हे एक चांगल्या चवीचे असे कांदा पोहे आहेत ज्याच्यावर तुम्हाला चटणी हवी की सांबार असं विचारलं जातं. अर्थात मी सांबार मागितलं आणि त्याच्यामुळे हे जे चविष्ट पोहे आहेत ते अजूनच चविष्ट झाले. छान आहेत पोहे. यांची चटणी ही खूप सुंदर आहे, पण ती मी राखीव ठेवली आहे पुढच्या एका पदार्थासाठी. पोहे एकदम साधे आहेत, त्याच्यात फार काही लवाजमा असा नाही आहे, फार काही सजावट अशी नाही आहे, पण चव चांगली आहे आणि हेच जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही जर पोहे नीट पाहिलेत तर थोडे भिजल्यासारखे वाटतात, असे मोकळे कोरडे नाही आहेत. त्यावर शेव भुरभुरली आणि वरनं त्यांनी आपल्याला सांबार दिलेला आहे. पोह्यांची चव ही जरा न्यूट्रल आहे, पण त्याच्यावर टाकलेला जो सांबार आहे त्याची चव गोडसर आहे, म्हणून एकूणच हे पोहे छान लागतात. पुढचा पदार्थ जो मी मागवला तो म्हणजे तिलकचं हे प्रसिद्ध ब्रेड पॅटीस. या ब्रेड पॅटीसवर तुम्हाला 2 चटण्या मिळतात, एक म्हणजे तिखट चटणी आणि दुसरी म्हणजे गोड आंबट चटणी. ब्रेड पॅटीस हे असं कापून चिरून दिलेलं जातं जेणेकरून तुम्हाला खायला सोयीस्कर पडेल. मध्यम आकाराचं असं पॅटीस आहे आणि मध्ये चांगली अशी भरभरून भाजी दिलेली आहे बटाट्याची. कौतुक फार झालं. याची चव महत्त्वाची. चव बघूया आपण कशी येते. तिलकमध्ये मी एक गोष्ट पाहिली ती म्हणजे हे लोक यांच्या चटण्या अतिशय उत्तम दर्जाच्या किंवा चविष्ट बनवतात. मस्त. पॅटीसची जर चव म्हणायचं झालं तर चव छान आहे. खूप छान असा तळलेला तो पदार्थ आहे, पण त्याची चव जो भरत आणतो तो म्हणजे या कॉम्बिनेशन 2 चटण्यांचं जे कॉम्बिनेशन आहे ते. या 2 चटण्या ज्या आहेत आंबट गोड तिखट, या पॅटीसची चव एक वेगळ्या लेवलला तुम्हाला आनंद देतात. या एका पॅटीसनी तुमचं पोट तर भरतंच, पण त्याचबरोबर तुमचं मनही भरतं, मनाला एक छान अलगदचा आनंद देतं. आता आपण येऊ तिलकचं जे उपीट आहे किंवा उपमा आहे त्याच्याकडे. हे असं भरभरून प्लेटमध्ये दिलेलं उपीट, त्याच्यावर भुरभुरलेली शेव आणि ही आयकॉनिक चटणी जी मी पोह्यांबरोबर नाही तर उपिटाबरोबर भरभरून घेतली. ही उपिटाबरोबर जी चटणी मिळते ना मित्रांनो, ती चटणी अतिशय सुंदर आहे, अतिशय चविष्ट अशी ही चटणी. उपिटाची चव तर उत्तमच आहे. म्हणजे निरंजनचं माझं एक फेवरेट हे दर्जाचं उपीट आहे, पण निरंजन नंतर परत तिलकचं ही उपीट हे खूपच मस्त आहे. आणि
ती जी चव आहे ती अजून उभारून आणतं ते म्हणजे इथली ही तिलकची आयकॉनिक फेमस लेजेंडरी चटणी. तुम्ही इथे आलात तर उपीट मागवून त्याच्याबरोबर ही चटणी खाऊन पहा. खूप मस्त अशी ही चटणी आहे जी उपीटाबरोबर खूपच चविष्ट अशी लागते. उपीट हे तिखट आणि गोड असं एक कॉम्बिनेशन आहे आणि त्याच्यावर ही जी नारळाची चटणी आहे तीही मस्तच आहे. तिलकमधला पुढचा पदार्थ जो मी घेतला तो म्हणजे इथली इडली चटणी. चटणी तीच आहे जी आपल्याला उपीटाबरोबर मिळाली होती आणि ही इडलीचा आकार बघा तुम्ही. मोठा असा भरगस्त हा इडलीचा आकार आहे. 2 इडल्या मिळतात आणि ही भरपूर चटणी मिळते. तुम्हाला जर हवी असेल संपली तर ते परतही देतात. गप्पा फार झाल्या. चव बघूया या इडली चटणीची कशी येते. चटणीची चव तर अर्थात माहितीच आहे आपल्याला, आपण उपीटाबरोबर खाल्ली होती. मला खूप आवडली ही चटणी आणि अर्थात ही इडली सॉफ्ट आहे, चवीला छान आहे. म्हणून इडली चटणी हे कॉम्बिनेशन कधीच चुकीचं जाऊ शकत नाही. ॲटलिस्ट हॉटेल तिलकमध्ये. तुम्ही तिलकमध्ये आलात तर त्यांची उपीटाबरोबर चटणी घ्या किंवा इडली चटणी खा. मला गॅरंटी आहे तुम्हाला दोन्ही पदार्थांमध्ये तेवढाच आनंद मिळेल. खरं तर मला वडा सॅम्पलच्या ऐवजी वडा सांबार घ्यायचा होता, जेणेकरून मी मेदूवडा पण त्यात घेतला असता. पण सांबार आपण पोह्यांबरोबर खाल्लं होतं म्हणून म्हटलं वडा सॅम्पलच घेऊया. तर असं हे वडा सॅम्पल आहे आणि त्याच्यावर मी अर्थात फुल प्लेट घेतलं म्हणून 2 वडे येतात. सॅम्पल आला आणि त्याच्यावर कांदा आणि कोथिंबीर असे आपल्याला ते चिरून देतात. इथे मिसळ पण मिळते, पण मिसळ मी काही घेतली नाही कारण का पोट बऱ्यापैकी भरत आलं होतं आमचं. तुम्ही जर तिलकची मिसळ खाल्ली असेल तर मला नक्की खाली कमेंट करून सांगा की मिसळ चवीला कशी येते. प्रसिद्ध तिलकचा वडा सॅम्पल घेतोय, लिंबू मिक्स करतोय. आत्तापर्यंत कुठल्याच पदार्थाने निराश नाही केलं, उलटं प्रत्येक पदार्थाने इम्प्रेस केलं आणि या वडा सॅम्पलनेही मला इम्प्रेसच केलं. एकदम प्रमाणात तिखटपणा, प्रमाणात मसालेदारपणा आणि आनंद देणारा असा हा तिखट किंवा मसालेदारपणा. तुम्हाला हा वडा सॅम्पल खाताना जळजळीत किंवा तिखट जाळ असं काही वाटणार नाही, पण छान आनंद मिळेल. जो सॅम्पल आहे त्याचं हे वाटण आहे. मला वाटतं ओलं नारळ असावं. या घासामध्ये मला यांचं वाटण दिसलं आणि म्हणून म्हटलं याची चव बघूया. त्यांनी आपल्याला या सॅम्पलची चव प्रामुख्याने जाणून घेता येईल. आणि खरंच मस्त असं हे मसालेदार वाटण होतं, ज्यांनी ही सॅम्पलची चव वाढवली. इथे हे उपासाचे 2 पदार्थ मला दिसले म्हणून मी त्यातला एक पदार्थ घेतला. एक साबुदाणा वडा घेतला आणि एक उपवासाची कचोरी घेतली. सोबत ते दही देतात. दही म्हणण्यापेक्षा ही एक पातळ चटणी आहे ज्याच्यात दाण्याचा कूट आणि हलकीशी मिरची जी आहे ती मिक्सरमध्ये फिरून त्यात दिलेली आहे. तिखटपणा अजिबात या चटणीला नाही, पण एक छान बॅलन्स अशी चव मिळते. आणि साबुदाणा वडा चवीला खूप मस्त आहे. त्याच्याबरोबर जी ही दिलेली चटणी आहे, मी सांगितल्याप्रमाणे हे लोक चटणीवर खूप चांगलं लक्ष देतात. त्यांच्या ज्या चटण्या आहेत त्या खूप चविष्ट आहेत आणि साबुदाणा वड्याबरोबर ही उपवासाला मिळणारी जी चटणी आहे तीही खूप छान आहे. मी ज्या दिवशी गेलो होतो तो कुठला असा उपवासाचा वार नव्हता, म्हणून कदाचित हे जे 2 पदार्थ मी घेतले ते जरा थंड होते, पण चव ही चांगली होती. पुढे ही उपवासाची कचोरी घेतली. आकार जरा मला छोटा वाटला, पण चव महत्त्वाची. चव बघूया कशी येते. आणि कचोरीच्या आतलं जे हे ओल्या नारळाचं जे सारण असतं ना, त्याची चव मला बघायची आहे. छान आहे. आत असं काहीचं हे सारण आहे आणि बऱ्याच ठिकाणी काय होतं ते सारण एकदम गोड असतं, पण हे गोड नाही आहे. त्याच्यात मिरचीचा एक थोडा तिखटपणा आणि गोडसरपणा आणि खोबऱ्याचा एक क्रीमीनेस असं हे छान कॉम्बिनेशन आहे. अर्थात मी सांगितल्याप्रमाणे साबुदाणा वड्यासारखाच कचोरी ही जरा थंड होती, पण हा कुठला असा उपवासाचा वार नव्हता म्हणून कदाचित हे पदार्थ जे आहेत ते बनवून ठेवले असतील आणि म्हणून थंड होतील. चवीला मला हा थंड असल्यामुळे ठीकठाक वाटला, पण हा जर गरम मिळाला असता तर हिची चव नक्कीच चांगलीच लागली असती. एका चांगल्या चवीचा चहा
कधी शेअर करायचा नसतो, हे माझं तत्त्व आहे. म्हणून 2 चहा घेतलेत, अगदी बायकोबरोबर पण नाही. तर टिळकचा हा आयकॉनिक चहा अनेकदा पिलाय, पण आता तुमच्यासमोर व्हिडिओसाठी. मी असं ऐकलंय की यांचा सुरुवातीला चहाचा व्यवसाय होता, म्हणून अर्थातच यांचा चहा चवीला चांगलाच असला पाहिजे आणि तो चांगलाच आहे. तिलकचा चहा हा खूप मस्त आहे, छान असा कडक आणि दुधाळ, मस्त असा हा तिलकचा चहा. मित्रहो, तिलक हे हॉटेल एक असं हॉटेल आहे जिथे तुम्ही कुठल्याही पदार्थावर बोट ठेवा किंवा डोळे बंद करून तुम्ही कुठलाही पदार्थ मागवा, तो तुम्हाला चांगलाच मिळेल. फार निवडक असे पुणे शहरामध्ये असे हॉटेल आहेत जिथे तुम्हाला कुठलाही पदार्थ मागवलात तरी तो चांगल्या दर्जाचा मिळेल. त्यातलं तिलक हे हॉटेल. इथला प्रत्येक पदार्थ जो मी खाल्ला त्याने मला इम्प्रेस केलं. जर साबुदाणा वडा आणि तुम्ही कचोरी म्हणालात, तोही चवीला खूप छान लागला, पण गार होता म्हणून कदाचित मला तेवढं त्याबद्दल कौतुक नाही करता आलं. पण हा जर गरम पदार्थ हे मिळाले असते तर मला छानच लागले असते. तुम्ही मला सांगा तुमचा अनुभव, की तुम्ही तिलकला गेला आणि तुमचा अनुभव कसा होता. आणि जर गेला नसाल तर तिलकला नक्कीच भेट द्या. खूप लेजेंडरी, खूप आयकॉनिक असं हे हॉटेल आहे जिथे सगळे पदार्थ हे छान चवीचे मिळतात. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते मला खाली कमेंट करून सांगा. आणि नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब न करता जाऊ नका. सबस्क्राईब केल्याने आम्हाला प्रेरणा मिळते की तुमच्यासमोर नवनवीन ठिकाणं, नवीन पदार्थ आणत जायची. मित्रांनो, भेटूया आता पुढच्या शुक्रवारी एका नवीन ठिकाणी एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत पाहत राहा एकांत रायडर. नमस्कार.